नमस्कार मित्रांनो, बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत आहे। ठीक आहे मित्रांनो, तर बाळूमामांचे विचार नवरात्रीच्या दिवशी जे 9 दिवस काय करायचे, काय ऐकल्यानंतर काय होईल, हे मी तुम्हाला बाळूमामांचे विचार सांगणार आहे। तर सर्वांनी ते ऐकावे। ठीक आहे, तर चला ऐकूया। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा आदिराज योगीराज परब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथाच्या नावानं चांग भलं, मुळे महाराजांच्या नावानं चांग भलं। बाळूमामांच्या भक्तांनो, जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या जीवनात जास्त अडचणी आहेत, संकटे आहेत, तुम्ही खूप काळजीत आहे, तर तुम्हाला या नियमांचे पालन करावे लागेल। तर ते नियम पुढील प्रमाणे आहेत। 1 नंबरचा नियम, वाईट लोक बोलण्याने सुधारत असते, तर भगवान श्रीकृष्णांनी महाभारत होऊच दिले नसते। 2 नंबरचा, तुम्ही तुमच्या आयुष्यावर कधी नाराज होऊ नका, कारण जसं तुम्ही आयुष्य जगता तेच कोणाचं तरी स्वप्न असतं। 3 नंबरचा, तुमचा पूर्ण वेळ स्वतःला चांगलं बनवण्यासाठी घालवा, कारण आजकाल नाती माणसांनी नाही तर पैशांनी बनतात। 4 नंबरचा, उशिरा का होईना देव सगळ्यांचा ऐकत असतो, परंतु तुमचा देवावर कठोर विश्वास असायला पाहिजे। 5 नंबरचा नियम, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हवा कधीही एका दिशेने वाहत नाही, ती वेळोवेळी आपली दिशा बदलते। त्यामुळे आयुष्यामध्ये वेळ खराब असेल तर चिंता करू नका, फक्त चांगल्या वेळेची वाट बघा। 6 नंबरचा नियम, देव त्यांचे सुद्धा ऐकतो जे देवाला कधीही बोलून दावत नाही, म्हणून भगवंताच्या निर्णयावर खुश राहिले पाहिजे। देव आपल्याला जे पाहिजे ते कधीच देत नाही, देव आपल्याला ते देतो जे आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आणि चांगला असेल। 7 नंबरचं, दुसऱ्याचं चांगलं करणाऱ्या व्यक्तींनाच आयुष्यामध्ये अडचणींचा सामना करावा लागतो, कारण जे झाड आपल्याला फळ देते त्याच झाडाला दगडाचा मारा खावा लागतो। 8 नंबरचा, देवाला जे पाहिजे तेच होते, म्हणून प्रार्थना शब्दांनी नाही तर मनापासून केली जाते। 9 नंबरचा नियम, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जे लोक तुमच्यावर जळतात त्या लोकांचा कधीही तिरस्कार करू नका, कारण हे तेच लोक आहेत ज्यांनी मान्य केले आहे की तुम्ही त्यापेक्षाही खूप जास्त सरस आहात। 10 नंबर, जीवनात कधीही नाराज होऊ नका, कारण ज्यांनी तुमचं नशीब लिहिलं आहे तोच विश्वाचा सर्वात मोठा लेखक आहे। शिक्षक 11 नंबरचा नियम, शिक्षण कोठूनही घेता येते, परंतु संस्कार मात्र घरातूनच घेता येतात। 12 नंबर, कोणाचेही कौतुक करताना तुम्हाला पाहिजे तेवढे करा, पण कोणाचा तरी अपमान करताना 10 वेळा विचार करून करा, कारण अपमान ही एक अशी गोष्ट आहे की वेळ आल्यानंतर ती व्याजासकट परत मिळते मित्रांनो। ठीक आहे, तर असेच नियम मित्रांनो भरपूर आहेत। 13 नंबरचा नियम, पैसा तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, पैसा म्हणतो भलेही मी तुमच्या सोबत येणार नाही, परंतु जोपर्यंत तुम्ही खाली आहात तोपर्यंत मी तुम्हाला कमीपणा येऊ देणार नाही। 14 नंबर, तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही, पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ तुम्ही नक्कीच सुधारू शकता। 15वा नंबर, आयुष्यामध्ये पैसा तुम्हाला कायम एकच गोष्ट सांगतो, जर तुम्ही मला आज वाचवलं तर उद्या मी तुम्हाला नक्कीच वाचवेन। 16, जर तुम्ही आयुष्यामध्ये या 4 गोष्टी सोडल्या तर तुम्ही जीवनामध्ये नेहमी सुखी आणि आनंदी राहाल। 1 नंबरची गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा, सगळ्यांना खुश करणे, दुसऱ्या लोकांकडून जास्त अपेक्षा करणे, भूतकाळात जगणं, स्वतःला दुसऱ्यापेक्षा खूप कमी समजणं। आता 17वा नंबरचा नियम ऐका,
पारख केली तर कोणीच आपलं नाही आणि समजून घेतलं तर कोणीच परकं नाही. 18वा नंबर, पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे, कारण धोका आणि शाबासकी कायम पाठीवरच मिळते. 19वा नंबर, बऱ्याच वेळा मनात विचार येतो की हार मानावी, परंतु नंतर लक्षात येते की अजून खूप लोकांना चुकीचे सिद्ध करायचे आहे. 20 नंबर, स्वतःचा आनंद दुसऱ्यावर अवलंबून ठेवू नका, नाहीतर आयुष्यभर दुसऱ्याचा गुलाम बनून जीवन जगावं लागेल. 21वा नियम, खऱ्या व्यक्तीला नेहमीच खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई द्यावी लागते. भरोसा नाही का माझ्यावर असं बोलून कितीतरी लोक धोका देऊन जातात. 22वा नंबर, वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही, तर वेळेचा योग्य वापर माणसाला सफलता मिळवून देतो. 23वा नंबर, कोणाची कदर करायची असेल तर तो जिवंत असतानाच करा, कारण मृत्यूनंतर परके सुद्धा रडूनच जातात. 24वा नंबर, जी व्यक्ती स्वतःचे दुःख कधीच कोणाला सांगत नाही, तर त्याचा अर्थ असा नाही की त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःखच नाही. दुःख लपवण्याचे त्याचे एकच कारण असतं की त्याला माहीत आहे की या जगाला दुःख सांगून हे जग दुःख कमी करणार नाही, तर त्या उलट दुःख वाढवून ठेवणार आहे. म्हणून स्वतःचे दुःख कोणालाही सांगू नका. 25वा नंबर, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, आयुष्यामध्ये जो व्यक्ती नेहमीच दुसऱ्यांच्या खुशीचा आणि आनंदाचा विचार करतो, कायम दुसऱ्याची कदर करतो, दुसऱ्याची काळजी करतो, दुसऱ्याची माहिती घेतो, माहीत नाही तो आयुष्यामध्ये नेहमी एकटा का पडतो. 26वा नंबर, स्वप्न पूर्ण करण्यासाठी झोपलं नाही तर जगलं पाहिजे. 27वा नंबर, चिंता दूर करण्याचा एकच उपाय आहे, फक्त डोळे बंद करून हा मंत्र म्हणा की खड्ड्यात गेली दुनिया. 28वा नंबर, कोणी काहीही बोलले तरीही स्वतःला शांत ठेवा, कारण ऊन कितीही असले तरी समुद्र आटत नाही. हे प्रिय देवा, भीती आणि काळजीच्या सर्व खुणा काढून टाका. आजार धरून राहून जे कंटाळले आहेत त्यांना बळ द्या. तुम्ही अजूनही त्यांच्या पाठीशी आहात अशी त्यांना खून पाठवा. तुमचे अश्रू आनंदाच्या अश्रूमध्ये बनतील. तुमची दुःख बरे होण्याने बदलले जाईल आणि तुमचा संघर्ष आशीर्वादाचा मार्ग मोकळा करेल. याची जर तुम्हाला गरज असल्यास 888 असे 4 वेळा टाईप करा आणि कमेंटमध्ये पाठवा. देव म्हणतो, अरे प्रिय मुला, चालून घ्या की माझ्याकडे तुमच्या जीवनासाठी एक चमत्कारी योजना आहे, की एक अशी योजना आहे की तुमच्या आयुष्यात चांगुलपणा, समाधान आणि परिवर्तनता आणते. आज तुमचे आरोग्य, पैसा, वेळ आणि कुटुंब यासारखे काहीही वाईट होणार नाही. मामांची सगळी भक्त पूर्णपणे यशस्वी होतील. तुमच्याकडे पैसा, प्रेम विपुल प्रमाणात येईल आणि तुमच्या हृदयाला प्रचंड आनंद होईल. जुलै आणि ऑगस्ट हे महिने विपुलता, आशीर्वाद आणि संधींनी भरलेले आहेत. मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला तुमची इच्छा पूर्ण करण्याची नोकरी, आर्थिक विपुलता, स्वप्नातील कार किंवा खरे प्रेम या सर्व गोष्टीसाठी भरभरून आशीर्वाद देईन. मामा म्हणतात, विश्वास ठेवा की मी ही तुम्हाला नूतनीकरण करीन. तुमच्या सर्वात वाईट स्वप्नांच्या पलीकडे जाऊन तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव पाडेन व आशीर्वादाचा पाऊस पाडेन. प्रिय बाळा, जर का तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकला तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला शाश्वत आरोग्य, आनंद, आर्थिक शांती लाभेल. तुमच्यापैकी ज्यांना आर्थिक अडचणींना सामना करावा लागत आहे त्यांच्यासाठी तुम्ही आश्चर्यकारक, तुम्ही श्रीमंत होणार आहे जाणून घ्या.
पैसा तुमच्याकडे सहजतेने येईल. बाळूमामा आज तुम्हाला सांगत आहेत, पुढच्या आठवड्यात तुमच्यासाठी आश्चर्यचकित व अद्भुत आशीर्वादाने भरलेला आहे, जो की तो तुमच्या जीवनात चमत्कारिक बदल घडवून आणेल. जर का तुमचा मामांवर आणि मामांच्या शक्तीवर, मामांच्या भंडाऱ्यावर विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलाईकचं बटन दाबा. कमेंटमध्ये बाळूमामा माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि तुम्ही हा मेसेज कमेंटच्या माध्यमातून चॅनलवर पाठवा. तुम्ही भगवंत ठराल, तुम्ही भाग्यवंत ठराल. तुमच्या संधी सुधारतील आणि देव तुमचे नातेसंबंध, शरीर, मन बरे करेल. तुमचा परमेश्वरावर विश्वास असल्यास 444 असे टाईप करा. देव म्हणतो, तुम्हाला आलेल्या प्रत्येक निराशासाठी माझ्याकडे तुमच्यासाठी जीवन बदलणारा अविभाज्य आशीर्वाद आहे. तुमचे हृदय आनंद, प्रेम आणि समाधानाने भरेल. चांगल्या बातमीने तुम्ही भरभरून जाशिला. जर देव राजा असेल आणि तुम्ही मूल असाल तर तुम्हाला राजाचा वारसा मिळेल. असे का म्हटले हे स्पष्ट आहे. जर तुम्ही राजशाही वारशाचे आहात, या महिन्यात देव तुमच्या आयुष्यात आश्चर्यचकित गोष्टी करणार आहे. सकारात्मक बदल आणि चमत्कारिक आशीर्वादांसाठी तुमची वेळ आली आहे. तुमच्या सोबत काहीतरी अद्भुत घडणार आहे. तुमच्या सोबत काहीतरी अद्भुत घडणार आहे. बाळूमामा म्हणतात, अरे बाळा, देव तुमचे कल्याण. अरे बाळा, देव तुमचे कल्याण, नातेसंबंध आणि वित्त पसरत आणेल. देव सध्या या क्षणाला तुमच्यासाठी मार्ग मोकळा करत आहे. पुढील 12 तासामध्ये प्रेम, पैसा, चांगले आरोग्य या स्वरूपात महान प्राप्ती करण्यासाठी तयार रहा. तुमच्या लवकरच प्रश्न मार्गी लागणार आहेत. मित्रांनो, तुमच्या लवकरच पैशाचे प्रश्न मार्गी लागणार आहेत. तुमच्या बँक खात्यामध्ये अनपेक्षित बॅलन्स जमा होणार आहे. त्यासाठी तुम्ही तयार आहात का? जेव्हा तुम्ही उद्या सकाळी झोपेतून उठता तेव्हा तुम्ही तुमच्या फोन तपासण्यासाठी तयार राहा, कारण तुम्ही ऐकलेल्या सर्वात अविश्वसनीय बातम्या तुम्हाला मिळतील. बाळूमामा म्हणतात, तुमचे आरोग्य, नातेसंबंध, आर्थिक स्थिती पुनर्संचयित केले जाईल असा तुमचा विश्वास असू शकतो. तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. मामा म्हणतात, बाळूमामा म्हणतात, जगाचे मालक म्हणतात, तुम्हाला आवश्यक ते यश मिळवण्यासाठी मी तुमच्या वतीने परिश्रमपूर्वक काम करत आहे. हे तुम्ही समजून घ्यावे अशी माझी इच्छा आहे. मी घोषित करतो की या आठवड्यातील गुरुवारी कालावधी तुमच्यासाठी महानतेने भरलेला असेल. देव तुम्हाला उपचार, नवीन संधी आणि आशीर्वाद पाठवेल. श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं, मुळे महाराजांच्या नावानं चांग भलं. मित्रांनो, ह्या सगळ्या नियमांचे सर्वांनी पालन करावे, कारण नवरात्रीच्या दिवशी बाळूमामांनी सुद्धा हे जगाच्या मालकाने या जगातील लोकांसाठी हे नियमाचे पालन केले होते. तर सर्वांनी, माझ्या बाळूमामाच्या भक्तांनो, या नियमाचे पालन सगळ्यांनी करावे आणि नवरात्रीचा आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांनी मामांच्या कृपेने मिळावा हीच मामांच्या